नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि सबस्क्राइब नक्की करा। मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 ही जॉब भरती आहे। लघु लेखक या पदासाठी इथे भरती निघालेली आहे। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। लास्ट डेट काय आहे 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज हा करायचा आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहूया। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहणे गरजेचे आहे। बघा, बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025 ही भरती निघालेली आहे। बॉम्बे उच्च न्यायालयाअंतर्गत अर्ज मागवण्यात येत आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज हा करायचा आहे। त्यानंतर बघा, न्यायालयाचे नाव काय आहे, बॉम्बे उच्च न्यायालय या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। पदाचे नाव काय, लघु लेखक उच्च श्रेणी आणि लघु लेखक निम्न श्रेणी या पदांसाठी इथे भरती होणार आहे। बघा, लघु लेखक उच्च श्रेणीचे 15 जागा आणि निम्न श्रेणीचे 15 जागा, असं टोटल 30 जागांसाठी ही भरती होणार आहे। बघा, ही केंद्र शासनाची आणि महाराष्ट्र शासनाची जॉब आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर डिटेल पाहू। वयोमर्यादा बघा, 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि त्यानंतर SC ST यांच्यासाठी 5 वर्ष आणि OBC साठी 3 वर्षांचा तुम्हाला इथे रिलॅक्सेशन सुद्धा देण्यात आलेला आहे। कोण अर्ज करू शकतात तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात का, तर हो, अनुभवी आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात। ऑनलाईन अर्ज पद्धती ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। वेतन तुम्हाला 49,100 वेतन तुम्हाला 49,100 ते 1,77,500 पर्यंत तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी आहे 1,000 रुपये इथे अर्ज फी आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे, परमनंट जॉब आहे, रेग्युलर बेसिस परमनंट जॉब आहे। निवड कशी केली जाणार आहे तर तुमची इथे परीक्षा घेतली जाणार आहे। त्या अंतर्गत तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख, अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी ही नोकरी असणार आहे। त्यानंतर आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, एज लिमिट काय आहे, अटी नियम काय आहेत, कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, ही संपूर्ण माहिती आपण पुढे PDF नोटिफिकेशनमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला PDF नोटिफिकेशनची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि संपूर्ण डिटेलमध्ये माहिती वाचू शकता। चला तर मग आपण पुढची माहिती पाहूया। बघा, तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे, हायकोर्ट अंतर्गत ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे। त्यामध्ये एलिजिबल जे विद्यार्थी असतील ते अप्लाय करू शकतात। 12 कॅन्डिडेट हे सिलेक्ट असणार आहेत आणि वेट लिस्टमध्ये 3 कॅन्डिडेट असणार आहेत। टोटल 15 कॅन्डिडेटसाठी इथे भरती असणार आहे। स्टेनोग्राफर हाय ग्रेड यासाठी ही भरती आहे। बघा, इथे संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। नेम ऑफ पोस्ट आणि स्टेनोग्राफर या पदासाठी 12 जागा आहेत। त्यानंतर तुमचे इथे 12 जे सिलेक्ट होणार आहेत आणि वेटिंग लिस्टमध्ये 3 असणार आहेत। S20 अंतर्गत तुम्हाला सॅलरी असणार आहे 56,100 ते 1,77,500 आणि प्लस अलाउन्सेस ॲडमिशन पर ॲज रूल असं असणार आहे। त्यानंतर इलिजिबल क्रायटेरिया काय आहे तर तुमचं एज रिलॅक्सेशन एज काय असणं गरजेचं आहे। ओपन कॅन्डिडेटसाठी 21 ते 38 वर्ष असणं गरजेचं आहे। 21 ते 43 वर्ष अदर कास्टसाठी आहे असं सांगण्यात आलेलं आहे। तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे, मस्ट बी प्रोसेस युनिव्हर्सिटी डिग्री म्हणजे डिग्री असणं गरजेचंच आहे। त्यानंतर 5 इयर लोअर ग्रेड स्टेनोग्राफर इन हाय कोर्ट इन एनी अदर कोर्ट
बघा तुम्हाला इथे 5 वर्षाचा स्टेनोग्राफर म्हणून अनुभव सुद्धा असेल तरी चांगला असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 100 PPW म्हणजे 100 तुम्हाला येणं गरजेचं आहे शब्द आणि सर्टिफिकेटसुद्धा असणं गरजेचं आहे। त्यानंतर स्पीडसुद्धा इथे असणं गरजेचं आहे। इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन स्पीड एवढी असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा हे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशनसुद्धा इथे देण्यात आलेलं आहे। तुम्हाला इथे संपूर्ण सविस्तर डिटेल दिलेली आहे, हे तुम्ही सगळं वाचून घेऊ शकता। तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF भेटेल, त्यामध्ये तुम्ही ही माहिती वाचणे गरजेचं आहे। त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट पदासाठी लोअर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी काय तुम्हाला इथे एज्युकेशन लागणार आहे। वेगवेगळे ॲडव्हर्टाइज आहे, हायर ग्रेड स्टेनोग्राफर आणि लोअर ग्रेड स्टेनोग्राफर दोन्हीसाठी 15 जागा 30 जागांसाठी भरती होणार आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन बघा, त्यामध्ये ऑन डेट पब्लिकेशन ॲडव्हर्टाइजमेंट, त्यामध्ये बघा 12 कॅन्डिडेट सिलेक्ट होणार आहेत, 3 वेटिंग लिस्टमध्ये असणार आहेत। त्यानंतर जे काही एलिजिबल आहेत ते विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात। स्टेनोग्राफर 13 जागा आहेत आणि 12 हे सिलेक्ट असणार आहेत आणि 3 हे वेटिंग लिस्टमध्ये असणार आहेत। पे मॅट्रिक्स तुमचं काय असणार आहे 49,100 ते 1,55,800 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी जाणार आहे। खूप चांगली सॅलरी आहे। एलिजिबल क्रायटेरिया काय आहे, सेम एज असणार आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशनसुद्धा इथे सेम आहे। युनिव्हर्सिटी डिग्री मस्ट बी म्हणजे तुम्हाला डिग्री असणे गरजेचं आहे। 3 इयर एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे। स्टेनोग्राफर म्हणून तुम्ही 3 वर्षाचा एक्सपिरियन्स गरजेचा आहे। त्यानंतर तुम्ही इथं शुड बी एक्झामिनेशन स्पीड, तुमची स्पीडसुद्धा 80 WPM असणं गरजेचं आहे। त्यानंतर 40 इंग्लिश टायपिंग स्पीडसुद्धा हे 40 असणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर माहिती होती। बघा त्यानंतर काही अटी शर्ती दिलेल्या आहेत, याबद्दलची संपूर्ण सविस्तर डिटेल तुम्ही स्वतः पाहू शकता। ॲडव्हर्टाइजमेंट याबद्दलची संपूर्ण सविस्तर डिटेल मी दिलेली आहे। हा व्हिडिओ इथे संपवतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। PDF हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। धन्यवाद।